सुख दुःख आम्ही असे पेलतो, जीवनाचे क्षण आम्ही असे झेलतो, जपून या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. साऱ्यांच्या हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो, आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी, जपून या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. काहीही झालं तर या प्रकरणाचा आपण सोक्षमोक्ष लावायलाच हवा. मोना, मोना थांब ना अगं. अगं ए मोना ऐक तर. हो, पण ही मुलगी कोण आहे? ती गार्डन मध्ये तुझ्याबरोबर कोण मुलगी होती? ते ती मैत्रीण आहे ना, तोपर्यंतच ठीक आहे. आणि कॉलेज मधल्या समस्या ह्या कॉलेजमध्ये सोडवायच्या असतात, गार्डन मध्ये नाही. अहो सर काय म्हणताय सर? अहो ते आपले जुने शिक्षक आहेत सर. अहो तुम्हीच तर म्हणाला होतात ना की त्यांनी आपल्या या क्लासेससाठी खूप मोठी मदत केली आहे आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे सर. हो, म्हणून काय त्यांनी वाटेल तशा दांड्या मारायच्या? त्यांच्या कामाचा मोबदला आपण त्यांना देतोय, पण काम कोण त्यांचा बाप करणार? सर त्यांची बायको आजारी आहे, म्हणजे तसा त्यांनी अर्जही दिलाय सर. तू वकील आहेस त्यांचा? हे बघ, त्यांची बायको जर आजारी असेल तर आपल्या क्लासपेक्षा तिला त्यांची जास्त गरज आहे. तर त्यांना कायमचं घरी बसव आणि राकेशला अपॉइंटमेंट लेटर दे. काय? ओ सर तुम्ही 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 सर काय बोलताय सर? और राकेश म्हणजे ती नैना देशमुख तिचा नवरा आहे सर. सर हे कसं शक्य आहे सर? अहो तुम्हाला माहिती आहे नैना देशमुख काय आहे ते? अहो ती तर आपलं एक क्लासेस बंद करायच्या मार्गावर आहे सर. म्हणूनच राकेशला ताबडतोब अपॉइंटमेंट लेटर द्या दिनेशराव. सर मला तर काहीच कळत नाहीये सर. एवढं जर समजलं असतं तर आज इथे माझ्या जागी तू असतास, नाही का? माफ करा सर, पण राकेशला जरी आपण लेटर दिलं तरी पण तो येईलच असं नाही ना? म्हणजे नैना देशमुखचा विरोध असेल ना? हो, तो विरोध आपल्याला नाही, तिच्या नवऱ्याला असणार. त्याला तर ते जॉबची खूप गरज आहे, पण आपल्या बायकोच्या जीवावर जगणं त्याला पटत नाही. घरी बसून मुलाला सांभाळतोय, त्याच्या स्वाभिमानाला किती ठेचा लागत असते. केवळ नोकरी नाहीये म्हणून नाईलाज आहे त्याचा. पण आपल्या समस्येवरचा तोच इलाज आहे. सर पण तो ही नोकरी स्वीकारेल? स्वीकारेल, 100% खात्री आहे माझी. आता या घडीला त्याच्या इतकी दुसऱ्या कोणालाच गरज नाही आहे नोकरीची. एकमेव संधी आहे त्याला स्वतःला सिद्ध करण्याची. आणि एकदा का तो आपल्या इथे रुजू झाला, नैनाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी आपण राकेशचा हवा तसा वापर करून घेऊ शकतो. सर क्या बात आहे सर. सर सर माझ्या हे लक्षातच आलं नाही सर. सर सर तुम्हाला हे कसं काय कळलं सर? म्हणजे हे डोक्यावरचे असेच नाही गेले.
आपल्या क्लासेस मधले साने सर त्याच्याच विभागात राहतात. त्यांच्याचकडून मी राकेशचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळं काही माहीत करून घेऊन प्रश्नपत्रिका तयार केली. त्याला अडकवणारी उत्तर तो देतो की नाही हे बघूच. पण तू जर लेटर्स नाही पाठवलंस तर काय होणार? नाही नाही सर, मी 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 आता लेटर तयार करतो सर. नाही, आता त्याची काही गरज नाही. का सर? पण अरे आज लेटर पाठवलं की ते त्याला उद्या पोचणार. मग तो त्याच्या बायकोशी चर्चा करणार. नाही, एक काम कर, त्याला आत्ताच्या आत्ता कॉल कर. ठीक आहे, चालेल सर, मी कॉल करतो. अरे पण काय सांगणार आहेस त्याला फोनवर? हो सर, आता तुम्ही मला एवढं सगळं का ऐकवलंय, आता काय बोलायचंय ते मला चांगलंच ठाऊक झालंय सर. हॅलो. नमस्कार, मी साठे कोचिंग क्लासेस मधून दिनेश बोलतोय. ओळखलं का? हो हो ओळखलं साहेब, बोला. अहो, तुमचं आमच्या साठे कोचिंग क्लासेस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. हो का? अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच सर. सर मला कधी यावं लागेल तिकडे? नाही म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी. तुम्हाला आत्ताच्या आत्ता आमच्या ऑफिस मध्ये यायचं आहे. आता सर काय आहे की काही अग्रीमेंट्स वरती सह्या करायच्या आहेत ना. सर म्हणजे उद्या आलं तर नाही चालणार का? बरं ठीक आहे, जर तुम्हाला जमत नसेल किंवा इच्छा नसेल तर मग तसं सांगा. कोणतरी गरजू उमेदवार पाहू आणि त्यांनाही संधी देऊ. नाही सर, माझी काहीच हरकत नाही. पण अजूनही पण आहेच का सर? हा सर, इथे मी नोकर म्हणूनच आहे हो. हा अहो, तुम्हाला ही संधी वारंवार मिळणार नाही. अहो, हल्ली नोकऱ्या मिळणं किती कठीण झालंय हो. पण मला माझ्या बायकोची तुम्हाला खरी गोष्ट सांगतो राकेशजी, अहो काही लोक तर आपल्या बायकोच्या पगारावर जगतायत. तुम्ही स्वाभिमानी आहात हो, आणि मला पक्की खात्री आहे की तुम्ही येणारच. अहो प्रॉब्लेम्स काय रोजच्याच आहेत हो, त्यात काय. पण संधी फक्त एकदाच मिळते. येत आहे ना? हो सर, मी पोहोचतो लगेच. हो लगेच येतो सर. तुझी काही कमी नाहीये. त्याच्या बायकोचा जीवावरचा टोला त्याच्या अगदी जिवारी लागला असणार. प्रभा घरी असेल, तिला फोन करून बघा. एक प्रभाताईला फोन करतो. हॅलो. हा प्रभा, मी बोलतोय. हा काका, बोला बोला. अरे मला एक अर्जंट काम होतं, मीटिंगला जायचंय. तू घरी आहेस का? हा काका. बरं, एक काम कर, तू 10 मिनिटात जरा इकडे पोहोच, कारण मला खूप महत्वाची मीटिंग आहे. हा, जरा शुभम एकटा घरी आहे. हा, येतेस का तू? येते मी, 10 मिनिटात येते, 10 मिनिटात येते. अगदी. हा, मी तयारी करतो, तू ये लगेच. ओके, ठीक आहे ठीक आहे. हा, शुभम, प्रभाताई येते. हा, मी तयारी करून आलोच. हा. त्या दिवशी झालेल्या मीटिंगची माहिती परत दिलीच? पाटील साहेब, मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. याचा अर्थ आपल्यातलंच कुणीतरी हेरगिरी करतो. म्हणजे आपल्याला नक्की म्हणायचं तरी काय? माधव साठेला आपल्यातनच कुणीतरी माहिती दिली
माझा स्पष्टपणे विरोध होता. याचा अर्थ असा नव्हे की मी साठेंना जाऊन सांगितलं. अहो पाटील सर, आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही आहोत. तुम्ही तुमचं मत मांडलं, पण हे सगळं माझ्यापर्यंत आलंच ना, आणि कुणीतरी आपल्यापर्यंत आलंच ना. अहो आपण फक्त चर्चासत्र घेतलं होतं आणि आपण काही निर्णय सुद्धा घेतला नाही. आपल्या शाळेची माहिती जर बाहेर जात असेल तर ही बाब आपल्यासाठी लज्जास्पद आहे. कांता मॅडम, काय आपलं काय मत आहे ह्याच्यावर? मत? माझं काय मत असणार? मी एक शिक्षिका आहे आणि मुलांना शिकवते आणि माझं काम मी व्यवस्थित करते. त्यात मला असं काही गैर वाटतच नाही. आणि मी कुठल्याही गोष्टीमध्ये तोंड खुपसत नाही, कळलं? मग आपण तेवढंच करायचं ना. म्हणजे आपल्याला म्हणायचंय तरी काय? छे छे, मला काहीच म्हणायचं नाहीये. सर येतील ना, मग आपण ठरवू काय म्हणायचंय. अरे अजून कशी आली नाही? वेळ होतोय मला. प्रभाताईला फोन लावे. हा थांब. अरे कट का करते फोन? कुठं राहिली यार? अरे तुला फोन करतो, कट का कर? पोहोचलेच होते म्हणून कट केलं. बरं हे बघ, मी निघालोय. माझं अत्यंत महत्वाचं काम आहे. शुभम साठी फ्रीज मध्ये खायला ठेवलंय. ए शांत शांत राहा. शुभम साठी खायला ठेवलंय, तो त्याला दे आणि तूही खा. निघू मी निघालो की फोन करतो. चल बाय शुभम. टाटा बाय बाय बाय. टाटा टाटा बाय बाय. तुमची कागदपत्र सगळी व्यवस्थित आहेत. तुम्हाला नोकरी द्यायला आमची काहीच हरकत नाही. थँक्यू सर. हो, पण आमच्या काही अटी आहेत या नोकरी संदर्भात. त्या तुम्हाला मान्य असतील तरच आपण पुढे जाऊ. सांगा ना सर. हा, पहिली अट, तुम्ही आमच्या क्लासेसमध्ये रुजू झाल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष तरी नोकरी सोडता येणार नाही. दुसरी अट, वैयक्तिक ट्युशन्स तुम्हाला घेता येणार नाही. आणि तिसरी अट, तुमच्यासाठी तुमच्या घरापेक्षा तुमचं कर्तव्य आणि तुमचं काम हे सर्वात श्रेष्ठ असलं पाहिजे. काही प्रश्न नाही. आणि त्याचेच तर पैसे मला मिळणार आहेत. आणि काम तर श्रेष्ठ आहेच. या सर्व अटी मला मान्य आहेत. तसंच जर असेल तर ह्या करारावरती सह्या करा. ओके सर, लगेच करतो. अशी काही नका करू. करारात काय लिहिले ते संपूर्ण वाचून घ्या, मगच सह्या करा. काही हरकत नाही सर. अहो शिक्षणासारखं महत्वाचं कार्य तुम्ही करता आणि ते काम मला स्वतःलाही करायला मिळेल. मला काहीच हरकत नाही. आणि हे वाचून तुमच्यावर अविश्वास दाखवण्यासारखंच नाही का? नाही, ते जरी खरं असलं तरी तुमचं वेतन आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नीट वाचून घ्या. बाकी जॉईनिंग डेट तर आम्ही फोनवर कळूच तुम्हाला. हो सर. हा येते. बघा, पुन्हा एकदा नीट वाचून घ्या. काही हरकत नाही. येतेच.
आई येईपर्यंत थांबणार आहात ना तुम्ही? एवढंच सांगायचं काय तुला? नाही, मॅडमच्या मगापासून 10-12 फेऱ्या झाल्या, पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत असेल तर शपथ. येते. कालचा राग गेला नाहीये वाटतं. रागाचा प्रश्न नाहीये. आम्ही किती आनंदात होतो आपल्याला बाहेर जायचं म्हणून. पूर्वा सुद्धा खूप आनंदात होती आणि तुम्ही ऐनवेळी नाही ग संपदा. काल मी पण निघालो होतो, पण ऐनवेळी ऑफिसमधून बॉसचा फोन आला. ते म्हणाले आज रविवारीच मीटिंग अरेंज केली, तुम्ही लगेच निघून या. आता हे सगळं ऑफिसचं काम काज हे मी तुला सांगू का? आणि मी चुकलो, मी तो फोन तुला आलेला सांगितला नाही. अरे पण कुठलीच गोष्ट शेअर करायची नाही असं ठरवून ठेवलंय का तुम्ही? वेदांत, आम्हाला समजून घेणारा कोण आहे म्हणा. संपदा काहीतरी बोलू नकोस. माझा प्रॉब्लेम खूप विचित्र झालाय आणि ते तुला माहित आहे. अरे मग सांगायचं होतं ना. आपणहून समजायला मी काय ब्रह्मदेव आहे का? संपदा, अगं एकतर मी प्रमोशनचे पेढे आधीच वाटले, त्यामुळे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली. आणि बॉसने ऑफिसमध्ये सर्वांना बजावलंय की कामात नीट लक्ष घाला, किमान 1 महिना तरी सुट्ट्या मागू नका. हो, मग प्रेमाने सांगितलं असतात ना आम्हाला, तर आम्हाला कळलं असतं ना. संसाराची जबाबदारी एकट्याने तुम्हीच व्हायचं ठरवलंय का? असं नाहीये ग. मग कसं आहे? हे बघ, तो फोन आला हे मी तुला सांगितलं नाही. आय एम सॉरी. वा, काय ना, इंग्रजांनी जाता जाता सॉरी हा वर्ड इथे मस्त ठेवून गेलो. सॉरी म्हटलं की झालं सगळं. हे परत चूक करायला मोकळं ना. शाळेत जात आहे ना? ती जातच होते, तुम्ही मला अडवलं. बर, काम करा आपलं. हो करतो. तिच्याकडे लक्ष ठेवा. बोल आ बोल आ बोल शुभम. गुड बॉय. अरे अरे वा, छान प्रगती चालली. हो आईकडून शिकायचं याला. तुला सांगतो, माझ्याकडून एक शब्द म्हणेल तर शपथ. केव्हापासून प्रयत्न करते. आता कुठे बोलायला लागला तू, नाहीतर गप्पच होता. बरं, तुमच्या नोकरीचं काय झालं? करारावर सह्या सुद्धा झाल्या. कुठल्याही क्षणी त्यांचा कॉल येईल. तुम्ही नीट वाचून सह्या केल्यात ना? वाचलेत सगळे. तुला आनंद नाही झाला का? नाही झाला ना, पण शुभमचं काय? हे बघ, मी तेच विचारणार होतो. काय ठरवलं शुभम बद्दल? अहो, मी काय विचार करणार? मी तुम्हालाच विचारणार होते. हे बघ, मला काय वाटतं की आपण शुभमला प्रभाकर ठेवत जाऊ कामावर जाताना. तुला काय वाटतं? प्रभाकडे? अहो, तिच्याकडे कसं काय ठेवायचं आपण? आणि ती का त्याला सांभाळेल? पण आजवर शुभमला तिनेच तर सांभाळले. आणि हे बघ, शुभम प्रभाकडे असला की दोघांनाही काळजी नसते, नाही का? ते बरोबर आहे, पण एक दिवस ठीक होतं. आता आपण दोघंही रोज चालणार. मला नाही बरं वाटत. पण दुसरीकडे कुठेतरी पाहूया का? हे बघ, अशा मुलांना सांभाळण्यासाठी काही केअरटेकर संस्था असतात. मी त्यांची माहिती काढतोय. आणि आता दोघांचाही पगार येतोय आणि हे सगळं परवडण्यासारखंही आहे. आणि दुसरीकडे काय सोय होईपर्यंत मला प्रभाकडेच ठेवणं योग्य वाटतं. एक मिनिट, फोन आला कोणाचा. 981 ऑफिसचाच नंबर आहे. हॅलो. हॅलो. हा दिनेश सर, बोला. तुम्हाला आमच्या क्लासेसमध्ये उद्यापासून जॉईंट व्हायचं आहे. आणि पगाराबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल तुम्ही वाचला असालच. हो, मी वाचलंय सगळं. आणि मला उद्यापासून कामावर रुजू होण्यास काहीच हरकत नाही. तर मग आपण उद्या भेटूच. हो, मी येतो सर. आणि थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. अगं, मला उद्यापासूनच कामावर रुजू व्हायला सांगितलंय. हा, मग बरं आहे की.
तुला काय झालंय? माझं कुठलंही काम होत असलं चांगलं, असं काही ना काहीतरी खोडा असतो. काय गो बाई, मुलं ना की मस्ती करत असतात, काही कळत नाही. त्यापेक्षा ना ती लहान मुलं परवडली. गप्प बसा म्हटलं तरी गप्प बसतात. मोठी महाग काय ग? नाही ना, ए नाही ना, काय झालं? मी एवढी बडबडते, तुझं लक्षच नाहीये. काय नाही ग, मला ना काय करावं ते सुचत नाहीये. अगदी द्विधा मनस्थिती झाली. अगं हो, पण झालंय काय? कसं सांगू तुला, माझ्या मिस्टरांना नोकरी लागली. अगं मग चांगली गोष्ट आहे की नोकरी लागली, त्यात काय? अगं पण कुठे नोकरी लागली माहितीये का तुला? कुठे लागली नोकरी? साठे कोचिंग क्लासेस. मास्तरीन बाई आहेत का घरात? कोण तुम्ही? ती मास्तरीन बाई आली ना, तिला सांगायचं त्या दिवशी ज्याला मारून अपमान केला ना, तो अभिजित आलाय आणि याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विद्या नुसतं मीटिंग घेऊनच थांबली नाहीये, तर तिने लेखी प्रस्तावच दिला आणि तो प्रस्ताव ती कोर्टात सादर करणार आहे. आणि तसंच झालंच तर तुम्हाला कोणीच वाचवू. घरातला कर्ता पुरुष असून सुद्धा बेकारीचं जीणं काय असतं ना ते तुला कळायचं नाही. ही कार्टी अवदसा जन्माला येण्यापूर्वीच पोटात कशी मेली रे कुणास ठाऊक. अरे